मुख्यमंत्री पदाबाबत सार्वजनिक वक्तव्य करू नका, मविया पक्षश्रेष्ठींच्या नेत्यांना सूचना, विनाकारण वाद टाळण्याचे आदेश। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड प्रकरणी मंत्रालयातील 2 पोलीस दोषी असल्याचं प्राथमिक तपासात समोर, दोषी पोलिसांवर आज कारवाई होण्याची शक्यता। नरहरी झिरवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक, सोमवारपासून मंत्रालयासमोरील परिसरात बेमुदत धरणं आंदोलन। एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट, समृद्धी महामार्गावरील भेगा पडलेल्या शहरी सुशिक्षित मतदार विकला जात नाही, त्यामुळे मिंधे भाजपची पंचायत, सिनेट निवडणुकीवरून राऊतांचा टोला। एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट, समृद्धी महामार्गावरील भेगा पडलेला संपूर्ण भाग काढून पुन्हा नव्यानं तयार करण्याच्या कामाला सुरुवात। केंद्रीय यंत्रणांचा मुंबईला सिक्युरिटी अलर्ट, दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर पुन्हा मुंबई, पोलीस सतर्क, जागोजागी सुरक्षा व्यवस्था तैनात। मुंबई पाठोपाठ आता म्हाडाच्या कोकण मंडळाचा धमाका, 3 आणि 8 ऑक्टोबरला 8000 घरांची लॉटरी। कोल्हापूरच्या अंबाबाईचं आज दर्शन बंद, नवरात्र उत्सवासाठी मंदिराची साफसफाई, आज गाभाऱ्याची स्वच्छता। ऑक्टोबरमध्ये राज्यात 8 दिवस बँका बंद, नागरिकांनी आर्थिक कामाचं नियोजन आधीच करण्याचं रिझर्व्ह बँकेचं आवाहन। कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार, बुक माय शोचे सीईओ आशिष हेमराजानींना आर्थिक गुन्हे शाखेचा समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश। उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये नरबळीचा प्रकार उघड, शाळेच्या प्रगतीसाठी 11 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या, स्कूल व्यवस्थापकाचा तांत्रिक पिता अटकेत। कानपूर टेस्टमध्ये दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये व्यत्यय, दोन्ही टीमचे खेळाडू मैदानावरून हॉटेलमध्ये परत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।